सगळ्यांना माझा प्रणाम। मी संध्याताई डोंबिवलीकर, गायत्रीपुरा डोंबिवली शाखेची आहे। सर्वात प्रथम गायत्री मंत्राने सुरुवात करूया। ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। प्रणाम। आज मी एका विषय घेऊन तुमच्या समोर आलेली आहे। अखंड ज्योती, मराठी अखंड ज्योती आहे ही। शांतिकुंज हरिद्वार गायत्री परिवार इथून ही येत असते दर महिन्याला। याच्यामध्ये गायत्री संध्यावंदन विषयी विशेष माहिती आज आलेली आहे। त्याच्यामध्ये गुरुदेवांनी संध्यावंदन काय असतं त्याबद्दल वर्णन केलेलं आहे। आत्म्याच्या शुद्धीसाठी केलेल्या नित्य कर्माला संध्यावंदन असे म्हणतात। तसे पाहतात संध्यावंदनाच्या अनेक पद्धती प्रचलित दिसतात, पण सर्वात सोपी, प्रभावी आणि भावनिकदृष्ट्या उत्तम असलेली साधना म्हणजे गायत्री मंत्राने केलेली ब्रह्मसंध्या होय। याची कार्यपद्धती फार सोपी असून परिणामकारकते दृष्टीने ती कोणापेक्षाही कमी नाही। शास्त्रात त्रिकाल संध्या सांगितलेली आहे, पण 3 वेळा करणे शक्य नसेल तर दिवसातून 2दा तर करता येतेच। रात्र व दिवसांचा संधिकाळ म्हणजे सूर्योदय आणि दिवस व रात्रीचा संधिकाळ म्हणजे सूर्यास्त, ह्या दोन्ही वेळी संध्यावंदन करतात। ह्या दोन्ही वेळा त्यासाठी फार उपयुक्त आहेत। ज्यांना 2दा संध्यावंदन करणे शक्य नसते त्यांनी किमान सकाळी म्हणजे सूर्योदयाच्या वेळी एकदा तरी संध्यावंदनाचा क्रम निश्चितपणे अंगीकारला पाहिजे। आता संध्यावंदन म्हणजे काय, तर गायत्री मंत्रोच्चारणाच्या सोबत गायत्री मातेचे अथवा सविता देवतेचे ध्यान करावे। त्यासोबत त्याचा प्रकाश आपल्या शरीराच्या कणाकणामधून प्रवाहित होत आहे याची अनुभूती घ्यावी। यानंतर आचमन करावे। आचमन करावे। आचमनचा क्रम येतो। गायत्री साधनेसारख्या पवित्र कार्यासाठी स्वतःच्या अंतःकरणाला शुभ भावनेने ओतप्रोत करणे म्हणजे मन, वाणी, अंतःकरण शुद्धी करण्यासाठी आचमन केलं जातं। 3दा हातात जल घेऊन पाणी ग्रहण करणे याला आचमन असे म्हणतात। प्रथम आपण पवित्रीकरण म्हणजे अंगावर पाणी शिंपडलं, दुसऱ्यांदा आपण आचमन केलं म्हणजे 3दा आपण पाणी काय केलं, ग्रहण केलं। शांतिकुंज हरिद्वारद्वारे प्रकाशित केलेल्या कर्मकांड प्रदीप ग्रंथात दिलेला आचमनाचे मंत्र ज्यांना पाठ आहेत त्यांनी ते म्हणावे। अन्यथा आपल्या उजव्या हातात पंचपळी पाणी 3दा घेऊन प्रत्येक वेळी गायत्री मंत्र म्हणून ग्रहण करावा। आचमनाच्या 3 मंत्रासोबत गायत्री मातेच्या त्रिगुणमयी स्वरूपाचे ध्यान केले जाते। पहिल्या आचमनासह मातेचे सत्गुण स्वरूप म्हणजे ह्रीमचे आणि दुसऱ्या आचमनासह मातेचे रजगुण स्वरूप श्री आणि तिसऱ्या आचमनासह मातेचे तपोगुण स्वरूप क्लीन चे ध्यान केले जाते। ती कृती सामान्य अशी वाटू शकते, पण अंतःकरणातील भावना जर प्रगाढ असेल तर आईच्या कुशीत बसलेल्या मुलाला जशी सुरक्षितता जाणवते तसे आत्मबळ त्रिगुणमयी मातेच्या या 3 शक्तीमध्ये प्रवेश केल्याने मिळत असते। म्हणून गायत्री मंत्राची साधना केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये तर बदल होतो, पण त्याची निगेटिव्ह सुद्धा जाऊन त्याच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह येते। म्हणून ह्या गोष्टी केल्या जातात। गायत्रीच्या संध्यावंदनात 3रा क्रम प्राणायाम क्रियेचा आहे। सर्व चैतन्य प्राणतत्वामुळे टिकून आहे। असा प्राणायाम करताना भावना करायची की मनोबल, आत्मबल आणि शरीरबल याची वृद्धी होत आहे। प्राणायाम करताना दीर्घ श्वास घेऊन तो रोखून हळूहळू सोडायचा। अशा प्रकारे प्राणायाम केला जातो। शरीराच्या आत जाता शरीराच्या आवश्यक असलेला प्राणवायू शरीराच्या अंगअवयवांमध्ये पोहोचतो, म्हणून त्याला पूरक, अंतकुंभक, रेचक आणि बाह्य कुंभक असे केले जाते। अशा प्रकारे जो कोणी संध्या करत असेल त्यांनी ही जरूर करावी। गायत्री मंत्र सगळ्यांनी जपावा। गायत्री मंत्र जपताना ह्या गोष्टी ज्या केल्या जातात याला संध्या असे म्हणतात। पवित्रीकरण, आचमन, चंदनधारण, शिखावंदनम आणि प्राणायाम ह्या ज्या 5 गोष्टी आहेत त्या त्रिकाल संध्यामध्ये येतात। आपण त्या कराल
धन्यवाद. आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपला 108 कुंडी गायत्री महायज्ञ डोंबिवलीमध्ये होत आहे. सगळ्यांनी सहकार्य करावं आणि या कार्यक्रमाला यावं आणि भरभरून प्रतिसाद द्यावा. हा आपला कार्यक्रम एप्रिल महिन्यामध्ये होणार आहे, तेव्हा जरूर सगळ्यांनी 4 ते 7 एप्रिलच्या दरम्यान कार्यक्रमाला यावं. वेळोवेळी आपल्याला सगळं कळवण्यात येईल. धन्यवाद. प्रणाम. जय गायत्री माता. शांतिकुंज हरिद्वार की जय. परम पूज्य गुरुदेव की जय. वंदनीय माता जी की जय. योग्य भगवान की जय.